नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वारस नोंद प्रक्रिया कशी करायची. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर वारस नोंद प्रक्रिया संदर्भात तुमच्या मनात कोणतीच शंका राहणार नाही आणि ह्याच्यामध्ये मी सर्व म्हणजे A to Z वारस प्रक्रिया कशी करायची, त्याच्यामध्ये किती खर्च येतो, ह्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघूया. तर ज्यावेळेस तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांच्या मालमत्तेमध्ये वारसदार असाल तर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे तहसीलदार साहेबांकडे. तर तत्पूर्वी अर्ज करायच्या अगोदर काय प्रोसेस असते किंवा काय गोष्टींची तुम्हाला दखल अंदाजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी तुमच्या कडून मिस नाही झाल्या पाहिजेत, त्या गोष्टींची मी एकदा तुम्हाला जाणीव करून देतो. ज्यावेळेस ती व्यक्ती मयत होईल, त्याचं निधन होईल, त्याच्यानंतर पहिली तर गोष्ट तुम्हाला त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर शहरी भागात जर तुम्ही राहत असाल तर महानगरपालिकेत जन्म मृत्यू नोंद विभाग असतो, त्या विभागामधून तुम्ही त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला काढू शकता. जर तुम्ही गावात राहत असाल तर ग्रामपंचायत कार्यालयामधून तुम्ही मृत्यूचा दाखला काढू शकता. आता मृत्यूचा दाखला काढून घेतल्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला काय करायची आहे, तर त्या व्यक्तीच्या नावाने कुठे कुठे मालमत्ता आहे, त्या व्यक्तीने कुठे कुठे जमीन किंवा मालमत्ता विकत घेतलेल्या आहेत, त्या गोष्टीची एकदा म्हणजे त्या मालमत्तेचा एकदा तुम्हाला आढावा घ्यायचा आहे. त्या मालमत्तेची शोध मोहीम तुम्हाला करावी लागणार आहे आणि जिथे जिथे त्या व्यक्तीच्या नावाने म्हणजे जी व्यक्ती मयत झाली त्या व्यक्तीच्या नावाने जिथे जिथे मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं वर्णन म्हणजे त्या मिळकतीचं वर्णन तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. वर्णन म्हणजे काय, तर गट नंबर, सर्वे नंबर काय असेल तो, प्लॉट नंबर वगैरे ते सगळं तुम्हाला एखाद्या ठिकाणी मोबाईलमध्ये किंवा एखाद्या वहीवर तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावं लागणार आहे. कोणती मालमत्ता असू दे, फ्लॅट असू दे, घर असू दे किंवा एखादी शेतजमीन असू दे, तर त्या मालमत्ता एकदा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि हे सगळं झाल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या नावाने एक अर्ज लिहायचा आहे. त्या अर्जामध्ये जर समजा तुम्ही 4 वारस असाल ABCD, तर त्या ABCD पैकी म्हणजे त्या 4 पैकी कोणत्याही एका व्यक्तीने अर्ज लिहिला तर चालतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण समजू की A ने अर्ज लिहिला तर चालतो. तर Aच्या नावाने अर्ज लिहायचा, सह्या मात्र 4 इंच्या लागणार आहेत त्या अर्जाला. तर Aच्या नावाने अर्ज लिहायचा, त्या अर्जामध्ये असं नमूद करायचं की ही अमुक अमुक व्यक्ती XYZ ही मयत झालेली आहे, ह्या अर्जाला मी त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला जोडलेला आहे आणि त्याच्या म्हणजे त्याच्या ज्या मिळकती आहेत त्याचं वर्णन तुम्हाला तिथं त्या अर्जामध्ये मेन्शन करायचं आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला एक शोध मोहीम घ्यायची आणि नोट डाऊन करायचे त्याच्या ज्या काही मिळकती असतील तर. सो त्याच्या मिळकती आहेत ज्या आपण नोट डाऊन केलेल्या आहेत त्या अर्जामध्ये तुम्हाला उतरवायच्यात किंवा त्या अर्जामध्ये तुम्हाला लिहायच्यात. त्या मिळकतीचं वर्णन कुठे आहे ती, त्याचा गट नंबर वगैरे त्या सगळ्या मिळकती तुम्हाला अर्जामध्ये लिहायच्या आहेत. आणि ह्या सर्व मिळकतींमध्ये आम्ही वारसदार म्हणून आहोत आणि आमचे नाव लावण्यात यावे असा एक अर्ज तुम्हाला तहसीलदार साहेबांकडे द्यायचा आहे. त्या अर्जाला तुम्हाला एक 500 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट, त्यासोबत आधार कार्ड, सर्व अर्जदारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड याची झेरॉक्स व ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन तुम्हाला तहसीलदार साहेबांकडे जायचं आहे आणि तहसीलदार साहेबांकडे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे. त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय मेन्शन करायचं आहे की ही जी अर्जामध्ये माहिती आहे ती पूर्णपणे खरी आहे. असं सगळं झाल्यानंतर तहसीलदार साहेब काय करतील, तुमचा अर्ज बघतील आणि तुमचा अर्ज जो काही तो अर्जाचा बंच असेल त्याला तुम्ही जे आधार कार्ड, पॅन कार्ड, इतर डॉक्युमेंट जे काही जोडलेत, मृत्यूचा दाखला, त्यावेळेस मृत्यूचा दाखला सुद्धा जोडायचा आहे जी व्यक्ती मयत झाली त्या व्यक्तीचा. आणि तो सगळा अर्ज करून म्हणजे आता पुन्हा एकदा मी रिपीट करतो काय काय येणार आहे तहसीलदार साहेबांकडे तुम्हाला काय काय सबमिट करायचं. पहिली गोष्ट एक अर्ज, अर्जानंतर त्याच्यावर ॲफिडेव्हिट, त्याच्यासोबत सर्व अर्जदारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा, जी व्यक्ती मयत झाली त्याचा मृत्यूचा दाखला, ते सगळा बंच तयार करून तुम्हाला तहसीलदार साहेबांकडे द्यायचा आहे. हे सगळे डॉक्युमेंट तयार करून त्याच्यानंतर तहसीलदार साहेब काय करतील, हा जो बंच आहे, हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्कल ऑफिसरला पाठवतील. मग सर्कल ऑफिसर काय करतील, ज्यावेळेस सर्कल ऑफिसरकडे हे डॉक्युमेंट जातील त्यावेळेस साधारण 15 दिवसांचा लॉकिंग पिरियड असेल. लॉकिंग पिरियड म्हणजे काय, तर त्या 15 दिवसांमध्ये सर्कल ऑफिसर साहेब काय करतील, तर तुमचा जो अर्ज आहे त्या अर्जाप्रमाणे तुम्ही खरोखर त्या व्यक्तीचे वारस आहात का, तो मृत्यूचा दाखला खरा आहे का, त्यासोबत ते हे सुद्धा शहानिशा करतील म्हणजे तुम्ही ज्या मिळकती तिथं अर्जामध्ये नमूद केलेल्या आहेत त्या मिळकती खऱ्या आहेत का, त्याच्यामध्ये खरोखर तुमच्या वडिलांचं म्हणजे जी कोण व्यक्ती मयत झाली आहे त्याचं नाव लागलेलं आहे का,
ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा सर्कल ऑफिसर साहेब करून घेतील. आणि त्यासोबत त्या 15 दिवसांच्या पिरियडमध्ये, जो लॉकिंग पिरियड आहे, त्या 15 दिवसांच्या पिरियडमध्ये कोणाची हरकत येते का, या सुद्धा गोष्टी सर्कल ऑफिसर साहेब बघतील. आणि जर 15 दिवसानंतर कोणाची हरकत आली नाही आणि सर्कल ऑफिसर साहेबांनी सर्व गोष्टी शहानिशा करून एकदा चेक करून घेतल्या आणि त्यांना खात्री पटली की ते तलाठी साहेबांना सांगतील, आणि तिथून त्याच्यानंतर तलाठी साहेब 7/12, जर तुम्ही तुमच्या मिळकती जर गावातले असतील तर 7/12वर तुमचे वारस म्हणून नावं लागतील. जर तुमच्या मिळकती शहरी भागातील असतील तर सिटी सर्वेवर तुमचे वारस म्हणून नावं लागतील. फक्त आता एक ट्विस्ट असा आहे, एवढीच गोष्ट लक्षात घ्या की ही जी तुम्हाला वारस प्रक्रिया मी आत्ता सांगितली, सर्व क्रिस्टल आणि क्लिअर आहे, काही ह्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे, सोपी प्रोसिजर आहे. तर ही जी मी वारस प्रक्रिया तुम्हाला सांगितली, ती वारस प्रक्रिया करण्यासाठी टाइम लिमिट काय आहे, म्हणजे ही म्हणजे वारस प्रक्रिया ही एक त्या व्यक्तीच्या निधनानंतर किती दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला करायची आहे. तर एखादा व्यक्ती ज्यावेळेस मयत होतो त्या व्यक्तीच्या निधनानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत ही वारस प्रक्रिया करून घ्यायची आहे, म्हणजे वारसांच्या नोंदी करून घ्यायच्या आहेत. जर समजा तुम्ही 2 वर्ष लेट केला किंवा 2 वर्षानंतर जर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या, तर त्याच्यानंतर जर तुम्हाला वारस नोंद प्रक्रिया करायची असेल तर ती तुम्हाला कोर्टातून करावी लागेल, तहसीलदार साहेबांकडून नाही. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की ज्यावेळेस त्या व्यक्तीचं निधन होतं त्यावेळेस अगदी लवकर असं म्हणता येणार नाही, पण थोड्या कालावधीनंतर तुम्ही ती जी काही वारस नोंद प्रक्रिया आहे ती करून घ्यावी. आणि जर इन केस कधी कधी काय होतं, काही मालमत्ता अशा असतात ज्या आपल्याला 2 वर्षानंतर समजतात की बाबा अशाशी ह्यांची इथं सुद्धा मालमत्ता आहे, किंवा 2 वर्ष तुमचं काहीतरी जेन्युइन रिझन असेल, त्या जेन्युइन रिझनमुळे जर तुमचं वारस नोंद प्रक्रिया रखडली असेल किंवा राहिली असेल तर 2 वर्षानंतर तुम्ही कोर्टातून ती वारस नोंद प्रक्रिया करून घेऊ शकता. आता कोर्टातून वारस नोंद प्रक्रिया कशी करून घ्यायची हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आता आपण बघूया कोर्टातून वारस नोंद प्रक्रिया कशी करायची. जर इन केस तो म्हणजे लिमिटेशन आहे ते 2 वर्षाचं आहे, ज्यावेळेस त्या व्यक्तीचं निधन होतं त्यावेळेस त्याच्या वारसांनी 2 वर्षाच्या आत वारस नोंद प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. पण इन केस जर 2 वर्षामध्ये तुम्हाला ते करून घेणं पॉसिबल झालं नाही तर 2 वर्षानंतर तुम्ही कोर्टाकडून वारस नोंद प्रक्रिया करून घेऊ शकता. बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट 1827चा जो ऍक्ट आहे, बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट, त्याच्यानुसार तुम्हाला कोर्टाकडून वारस प्रमाणपत्र म्हणजेच हेअरशिप सर्टिफिकेट हे मिळतं, लिगल हेअरशिप सर्टिफिकेट त्याला म्हणतात. तर कोर्टात कशी प्रक्रिया करायची हे सुद्धा आपण जाणून घेऊया. तर कोर्टात सुद्धा तुम्हाला एक अर्ज द्यावा लागणार आहे. त्या अर्जामध्ये म्हणजे जसं सेम तुम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज दिलता तसा अर्ज तुम्हाला इथं द्यायचा आहे. त्या अर्जामध्ये सुद्धा कोणत्याही एका व्यक्तीचं, अर्जदार म्हणून कोणत्याही एका वारसाचं नाव असलं तरी चालतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अगेन मिळकत वगैरे त्याचं वर्णन करायचं आहे आणि मृत्यूचा दाखला वगैरे आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या अर्जामध्ये नमूद करायच्या आहेत. त्या अर्जाला तुम्हाला परत आधार कार्ड, पॅन कार्ड सर्व अर्जदारांचे म्हणजे सर्व वारसांचे, त्यासोबत त्याला मृत्यूचा दाखला आणि एक ॲफिडेव्हिट हेच तुम्हाला कोर्टात दाखल करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कोर्टात दाखल करणार तर ह्या सगळ्या गोष्टी कोर्टात दाखल केल्यानंतर तुम्हाला केस नंबर मिळेल आणि तुमची केस ही कोर्टाचं जे बोर्ड असतं त्याच्यावर तुमची केस येईल. आणि तुमच्या केसमध्ये म्हणजे त्या केसचं नाव कसं असणार आहे तर ABCD, म्हणजे तुमचे जे काही अर्जदार आहेत त्यांची नावं वर्सेस कोणीही नाही असं तिथं त्या बोर्डावर नाव येणार आहे, बोर्डावर तुमची केस येणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही जज साहेबांसमोर 1 तारखेला उपस्थित राहाल त्यावेळेस जज साहेब सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतील, जे तुम्ही त्या मालमत्तेसंदर्भात म्हणजे मृत्यूचा दाखला असू दे किंवा इतर मालमत्तेसंदर्भात जे तुम्ही डॉक्युमेंट जोडलेत, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्या सगळ्या गोष्टी जज साहेब एकदा व्हेरिफिकेशन करून घेतील. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जज साहेब सांगतील की कोणत्याही वृत्तपत्रात तुम्ही एक जाहीर नोटीस द्या. मग तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही वृत्तपत्रात एक जाहीर नोटीस द्यायचं आहे. त्या जाहीर नोटीसमध्ये मिळकतीचं वर्णन वगैरे त्या सगळ्या गोष्टी नमूद करायच्या आहेत. आणि जाहीर नोटीस दिल्यानंतर जवळपास 30 दिवसांचा एक पिरियड असतो आणि 30 दिवसांच्या पिरियड नंतर म्हणजेच 30 दिवसानंतर ज्यावेळेस तुमची पुढची कोर्टात तारीख असेल, पुढची कोर्टात ज्यावेळेस डेट असेल त्या डेटला जज साहेबांना तुम्ही जाहीर नोटीस जे तुम्ही न्यूजपेपरमध्ये पब्लिश केली त्या जाहीर नोटीसचं झेरॉक्स, त्यासोबत त्या जाहीर नोटीस जी पब्लिश केली त्याची पावती, हे सगळं जज साहेबांना दाखवायचं आहे. त्यासोबत जज साहेबांना असा ॲड्रेस करायचा आहे की
आम्ही अशाशी न्यूजपेपरमध्ये जाहीर नोटीस दिलेली आणि त्या 30 दिवसांच्या पिरियडमध्ये कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही, कोणीच हरकत घेतली नाही. आणि ह्या सर्व गोष्टी बघून जज साहेब तुम्हाला वारस प्रमाणपत्र म्हणजेच हेअरशिप सर्टिफिकेटसाठी जज साहेब ऑर्डर करते. पण ह्या केसमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण कोर्टाकडून वारस नोंद प्रक्रिया करून घेणार आहोत, या केसला साधारण 1 ते 1.5 वर्ष लागू शकतो. आणखी कोर्टावर ऑलरेडी बर्डन आहे, भरपूर केसेस कोर्टामध्ये चालू असतात, त्यामुळे तुमची तारीख लवकरच पडेल आणि ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल ह्याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका. कोर्टात भरपूर कामकाज असल्यामुळं ह्या प्रोसेसला साधारण 1 ते 1.5 वर्ष लागू शकतो. त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सल्ला दिलता की त्या व्यक्तीच्या निधनानंतर लवकरात लवकर ज्यावेळेस मृत्यूचा दाखला येईल त्याच्यानंतर लवकरात लवकर तुम्ही वारस नोंद प्रक्रिया ही नॉमिनल तहसीलदार साहेबांकडून करून घ्या. कारण की जर 2 वर्षाचा पिरियड निघून गेला तर कोर्टातून तुम्हाला साधारण 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. प्रोसिजर सेमच असणार आहे, कोर्टातील असू दे किंवा तहसीलदार कार्यालयातील असू दे, म्हणजेच त्याला अर्ज बाकीचे जे डॉक्युमेंट्स वगैरे जोडावे लागणार आहेत, प्रोसिजर सेमच असणार आहे. फक्त तहसीलदार कार्यालयात तुमचं काम पटकन होईल, साधारण 15 दिवस लागतील, 15 ते 20 दिवस. त्यामुळे कुठे 15 ते 20 दिवस आणि कुठे 1 ते 1.5 वर्ष. त्यामुळे कृपया ज्यावेळेस त्या व्यक्तीचं निधन होईल, व्यक्तीच्या निधनानंतर तुम्हाला जर टाइम पिरियड वाचवायचा असेल तर तुम्ही तहसीलदार कार्यालयातून जी मी पहिला सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला जी प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेप्रमाणे वारस नोंद म्हणून तुमची नावं लावून घेऊ शकता. आणि मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि वारस नोंद प्रक्रिया संदर्भात जर तुम्हाला आणखीन काही शंका असतील, प्रोसिजर संदर्भात काही आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.